नमस्कार शेतकरी बांधवांनो. खरीप 2024च्या पीक विम्याबद्दल एक जबरदस्त आणि खूप महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्यासाठी सरकारने एक विशेष अनुदान मंजूर केलंय. आता हे पैसे नेमके कोणाला मिळणार, कधीपर्यंत खात्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं आज आपण थेट सरकारी GR म्हणजे शासन निर्णयातूनच पाहणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत नीट बघा. हो, अगदी बरोबर पाहिलंय. महाराष्ट्र शासनाने तब्बल 5,08,00,000 रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे. आणि ही रक्कम खास अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना पीक विम्याची रक्कम खूपच कमी मिळाली होती. याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात होणार आहे. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ही मदत नक्की कोणाला मिळणार? कोणत्या विमा कंपन्यांच्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होईल? आणि पैसे बँक खात्यात जमा कधी होणार? याची 100% खरी आणि अधिकृत माहिती आज आपण घेणार आहोत, जेणेकरून कोणत्याही अफवेला किंवा चुकीच्या माहितीला कोणीही बळी पडायला नको. चला, तर मग सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. तर ही आहे आजची सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी बातमी. सरकारने अखेर तो निर्णय घेतलाय ज्याची अनेक शेतकरी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. खरीप हंगाम 2024मध्ये पीक विमा भरलेल्यांपैकी तब्बल 1,27,969 शेतकऱ्यांना हे विशेष सरकारी अनुदान मिळणार आहे. विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. यावरूनच या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. पण थांबा, सरकारला हे वेगळं अनुदान देण्याची गरजच का पडली? ही योजना नेमकी आहे तरी काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मूळ मुद्दा समजून घ्यावा लागेल, जो सरकारने आता सोडवला आहे. झालं असं होतं की खरीप 2024मध्ये अनेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडनं भरपाई मिळाली, पण ती रक्कम खूपच कमी होती. म्हणजे कोणाला 100, कोणाला 200 रुपये, म्हणजे अगदीच तोकडी रक्कम खात्यात आली. पण सरकारचा एक स्पष्ट नियम आहे की कोणत्याही पात्र शेतकऱ्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम कमीत कमी 1,000 रुपये असायलाच पाहिजे. आणि ह्याच नियमामुळे ही पूरक अनुदान संकल्पना समोर आली. आता हे पूरक अनुदान म्हणजे काय? तर सोपं गणित आहे. समजा विमा कंपनीने एखाद्या शेतकऱ्याला 600 रुपये दिले, तर 1,000 रुपये पूर्ण करायला किती कमी पडले? 400 रुपये, बरोबर? तर हे 400 रुपये सरकार स्वतःच्या तिजोरीतून देतं. याच वरच्या रकमेला पूरक अनुदान असं म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही माहिती कुठल्याही व्हॉट्सअप मेसेजमधून किंवा आयक्यूब माहितीवर आधारित नाहीये. ही थेट शासनाच्या अधिकृत निर्णयावर म्हणजे GRवर आधारलेली आहे. त्यामुळे ही 100% खरी आणि पक्की माहिती आहे. याचा पुरावा म्हणजे हा सरकारी GR. इथे आपण पाहू शकता, हा तोच अधिकृत शासन निर्णय आहे. 18 मार्च 2026 रोजी कृषी विभागाने हा GR काढला आहे. त्याचा क्रमांकही इथे दिलेला आहे, म्हणजे कोणीही ही माहिती सरकारच्या वेबसाईटवर जाऊन स्वतः तपासू शकतं. आणि हे बघा, या GR मधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य. यात स्पष्टपणे लिहिलं आहे की खरीप हंगाम 2024साठी 5,08,54,953 रुपये वाटप करायला शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे आता यावर शिक्कामोर्तब झालाय, पैसे मंजूर आहेत हे नक्की. ठीक आहे, पैसे मंजूर झाले हे तर कळलं. पण मग ते मिळणार कोणाला? कोणत्या कंपनीच्या शेतकऱ्यांना मिळणार? याचंही उत्तर याच शासन निर्णयात अगदी व्यवस्थित दिलं आहे. बघा, हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो. इथे कोणत्या विमा कंपनीच्या किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हे दिलेलं आहे. उदाहरणार्थ, भारतीय कृषी विमा कंपनीच्या 18,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास 80 लाख रुपये मिळतील. तर ओरिएंटल इन्शुरन्सच्या 48,000 शेतकऱ्यांना 2,10,00,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच ज्यांनी ज्या कंपनीकडून विमा घेतलाय त्यानुसार लाभार्थी ठरले आहेत. आणि या सगळ्या कंपन्यांचे मिळून एकूण लाभार्थी किती? तर तब्बल 1,27,969 शेतकरी. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या सरकारी निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. चला, पैसे मंजूर झाले, लाभार्थी कोण आहेत हेही ठरलं. पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे की पुढे काय होणार? ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोचणार कशी? या प्रक्रियेचा पुढचा टप्पा काय आहे तेही समजून घेऊया. तर बघा, याची एक ठरलेली प्रक्रिया असते. शासन निर्णयानुसार सरकारने हा 5 कोटींपेक्षा जास्त निधी कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केला आहे. कृषी आयुक्तालय आता हा निधी त्या विमा कंपन्यांना देईल
आणि मग विमा कंपन्या ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. पण इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. निधी मंजूर झालाय, प्रक्रियाही सुरू झालीय, पण पैसे खात्यात नेमके कोणत्या तारखेला जमा होतील याची कोणतीही अधिकृत तारीख अजून सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे उद्या पैसे येणार किंवा या तारखेला जमा होणार अशा कोणत्याही मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. आणि जेव्हा अशा सरकारी योजना जाहीर होतात ना, तेव्हा काही फसवे लोकसुद्धा लगेच कामाला लागतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिलं म्हणजे अफवांपासून सावध रहा. दुसरं, माहितीसाठी फक्त सरकारी वेबसाईटवरच विश्वास ठेवा. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही एजंटला किंवा कोणालाही 1 रुपयाही देण्याची गरज नाही. ही योजना पूर्णपणे मोफत आहे. आणि चौथं, मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर बँक खातं रिकामं होऊ शकतं. थोडक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. माहितीची नेहमी खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा. तर ही होती खरीप 2024च्या पीक विमा पूरक अनुदानाबद्दलची संपूर्ण आणि अधिकृत माहिती. आता पीक विम्याबद्दलचा याआधीचा अनुभव कसा होता? वेळेवर पैसे मिळाले होते का? काही अडचणी आल्या होत्या का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच सरकारी योजनांची खरी आणि सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोचावी म्हणून जास्तीत जास्त शेअर करा.